ब्रह्म जैसे तैशा परी आम्हा वडील भूते सारी आम्हा वडील भूते सारी ब्रह्म जैसे तैशा परी। हात आपुला आपणा लागे हात आपुला आपणा लागे त्याचा करू नये खेद त्याचा करू नये खेद ब्रह्म जैसे तैशा परी। जीभ दातानी चाविली जीभ दातानी चाविली कोणे बत्तीशी ताडिली कोणे बत्तीशी ताडिली ब्रह्म जैसे तैशा परी। थोर दुखावले मने थोर दुखावले मने पुढे उदंड शहाणे पुढे उदंड शहाणे ब्रह्म जैसे तैशा परी। चणे खावे लोखंडाचे चणे खावे लोखंडाचे मग ब्रह्मपदी नाचे मग ब्रह्मपदी नाचे ब्रह्म जैसे तैशा परी। मन मारुनी उन्मन करा मन मारुनी उन्मन करा ताटी उघडा ज्ञानेश्वरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा ब्रह्म जैसे तैशा परी आम्हा वडील भूते सारी ब्रह्म जैसे तैशा परी ब्रह्म जैसे तैशा परी ब्रह्म जैसे तैशा परी। रामकृष्ण हरी. सर्वांना नमस्कार. आज आपण 6वा ताटीचा अभंग पाहणार आहोत. ब्रह्म जैसे तैशा परी आम्हा वडील भूते सारे हात आपुला आपणा लागे त्याचा करू नये खेद जीभ दातांनी चाविली कोणे बत्तीशी तोडिली थोर दुखावले मने पुढे उदंड शहाणे चणे खावे लोखंडाचे मग ब्रह्मपदी नाचे मन मारुनी उन्मन करा ताटी उघडा ज्ञानेश्वरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. जेव्हा सर्व भूतांच्या ठाई ब्रह्मभावना बाळगावी तेव्हा हा श्रेष्ठ तो कनिष्ठ ही जाणीव उरत नाही. सर्वांठाई एक ब्रह्मच दिसू लागते.
या दृष्टीने विचार करूनच मुक्ताई म्हणते की ज्याप्रमाणे ब्रह्म त्याप्रमाणेच विश्वातील सर्व वडील माणसे ही आपण ब्रह्मस्वरूपच मानतो. ब्रह्म जैसे तैशापरी आम्हा वडील भूते सारी. या भावनेतून विचार केला तर सर्व भूतमात्रे ही समभावनेने जाणता येतील. आप परभाव निर्माण होणार नाही. एकदा सगळे आपलेच असे म्हटले तर राग कोणी कोणाचा मानावा. आपलाच हात आपल्याला लागला तर त्याचा आपण खेद मानतो का? किंवा आपली जीभ आपल्याच दातांनी चावली गेली तर अशा वेळी कोणी बत्तीशी म्हणजे दात तोडून टाकतो का? याचा अर्थ असा की ज्यांना आपण आपले मानतो त्यांचा आपण राग धरत नाही. श्रीधर स्वामी सर्व ऐहिकाचा त्याग करून समर्थांच्या सेवेसाठी सज्जनगडावर जाण्यापूर्वी राहत असत. त्यांचा मित्रपरिवार मोठा होता. ते अनेक जणांना शिक्षणासाठी मदतही करत असत. श्रीधरला निरोप द्यायला जमलेल्या मित्रांपैकी एकाने थोड्या गमतीने विचारले, श्रीधर, तू ज्ञानी झाल्यावर आमच्याकडे कसा रे पाहशील? त्यावर श्रीधर म्हणाला, माझे अनेक फोटो काढले तर त्यांच्याकडे मी जसा पाहीन तसाच सर्वांकडे पाहीन. ही आत्मवत दृष्टी. इथं समत्व योग सांगितला आहे. द्वैतभाव संपला की सगळीकडे परमेश्वरच दिसतो. पण तरीही तारतम्य बाळगणं गरजेचं आहे. पंत महाराज बाळेकुंद्रीकर म्हणत, समता म्हणजे इक्विलिटी नव्हे तर समता म्हणजे ॲप्रोप्रिएटनेस, यथायोग्यता. समत्व म्हणजे सर्वांशी सारखा व्यवहार नाही तर योग्य व्यवहार. पूर्वी जावई घोड्यावरून सासूरवाडीला गेला की त्याचा मानपान होत असे. जावई मानाचा म्हणून त्याच्याबरोबर आलेला घोडाही मानाचा. पण म्हणून घोड्याला कोणी जेवताना जावयाच्या पंक्तीला बसवत नाहीत. त्याला तबेलातच बांधतात, त्याला गवतच खायला देतात. पण घोड्यातला ईश्वर जाणता येईल, त्याला आपल्या योग्य प्रेमपूर्ण कर्माने पुसता येईल. हा समत्व योग आहे. ज्यांना थोरपण आले त्यांना अनेक प्रकारच्या यातना सहन कराव्या लागतात. टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही. जो त्यांना अधिक दुःख सोसावे लागते तो त्यांचे मन अधिकाधिक प्रगल्भ प्रौढ होऊ लागते. दुःखांच्या अनुभवाने प्रौढ होणारे त्यांचे मन अधिकाधिक शहाणे होत जाते. मान अपमान. तुकाराम महाराज म्हणतात, मान अपमान गोवे अवघे गुंडाळून ठेवावा, हेची देवाचे दर्शन सदा राहे समाधान. शांतीची वसती तेथे खुंटे काळगती, आली उर्मी साहे तुका म्हणे थोडे आहे. तुकाराम महाराज म्हणतात, उर्मी सहन कर, अगदी थोडं आहे, धीर सोडू नको, शांती धरून राहा. आपल्याला माहित आहेच, राम जेव्हा वनवासात गेले तेव्हा युवराज राम होते. पण जेव्हा 14 वर्ष वनवास सोसून परत आले तेव्हा प्रभू श्रीराम झाले. ब्रह्मपद प्राप्तीचा विचार करणाऱ्याला लोखंडाचे चणे खावे लागतात. लोखंडाचे चणे खाणे म्हणजे खडतर तपस्या करणे. अशी अवघड साधना केल्याशिवाय ब्रह्मपदाची प्राप्ती कशी होणार? आपल्या संतांनी सुद्धा कितीतरी यातना सहन केल्या आहेत. तुकाराम महाराजांची पत्नी गेली, मुलगा गेला, सावकारकी गेली, अन्नान्न दशा आली, तरीही त्यांच्या मनाची अवस्था शांतच होती. ते आवलीला म्हणाले, आता आपल्याला चांगले दिवस येणार. कसे काय असे आवलीने विचारले असता ते म्हणाले, आता अजून वाईट काय करायचं राहिलंय? स्वातंत्र्यवीर सावरकरांना अंदमानमध्ये जन्मठेपेची शिक्षा झाली, काळ्यापणाची शिक्षा, प्रचंड शारीरिक यातना. पण त्या काळात अंधाऱ्या कोठडीत त्यांनी कितीतरी काव्य रचना केली. लोकमान्य टिळकांनी मंडालेच्या तुरुंगात गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला. आणि म्हणून मुक्ताई म्हणते, चणे खावे लोखंडाचे मग ब्रह्मपदी नाचे. मुक्ताईने वरील सर्व कल्पना वापरून ब्रह्मज्ञान, श्रेष्ठत्व, ब्रह्मपदाचा अधिकार या गोष्टीची प्राप्ती कशी होईल हे या अभंगात सूचित केले आहे. सर्वांठाई ब्रह्मभाव ठेवणे हे खरे ब्रह्मज्ञान.
थोरपणा मिरवणाराने दुःख सोसूनच शहाणे व्हावे. खडतर साधना करणाराच श्रेष्ठ अशा ब्रह्मपदाचा अधिकारी होईल. शेवटी मुक्ताई म्हणते, मन उन्मन करण्यासाठी मन मारावे लागते. मन मारुनी उन्मन करा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. माऊली म्हणतात, जे मन बुद्धी इही घर केले माझ्या ठाई, तरी सांगे मज काही, मी तू ऐसे उरे. माऊली म्हणतात, सगळे मी पण ईश्वराशी सामावून जाते, मीपणा उरतच नाही. मन झाले उन्मन वासना तल्लीन, देखिले हरिचरण सर्वांठाई. ही सर्व संतांची अवस्था असते. आपणही मनावर नियंत्रण ठेवायला शिकले पाहिजे. मनशक्तीचा विकास केला पाहिजे. खरं तर ही आयुष्यभराची साधना आहे. रामदास स्वामींनी मनाच्या नियंत्रणाचे 108 मार्ग सांगितले आहेत. तेव्हा उद्धरेद आत्मनात्मानम या उक्तीप्रमाणे आपणही या दृष्टीने प्रयत्न करायला हवा, त्या दृष्टीने पावले टाकायला हवीत. आज आपण इथंच थांबूया. आजची सेवा विठ्ठल चरणी समर्पित.